वसमत रंगा महाराज मठ शहरपेठ इथं मराठवाडा भूषण हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर आणि विदर्भरत्न गौरक्षक हरिभक्त पारायण संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण माऊली महाराज जमधाडे, संस्थापक अध्यक्ष सद्गुरू मोतीराम महाराज शिक्षण संस्था आळंदी यांनी भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराचं नियोजन योग शिक्षक श्री तुळशीराम ताटेवार गुरुजी आणि त्यांचे सहकारी यांनी केलं। या शिबिराला विशेष सहकार्य मठाधिपती श्रीयुत योगीराज महाराज रंगा महाराज मठ यांचं आहे। भव्य वारकरी बालसंस्कार शिबिराचा वसमत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो तरुण हे लाभ घेत आहेत। तरुणांवर चांगले संस्कार व्हावे, आईबापाची सेवा करावी, व्यसनापासून दूर राहावं, अशा अनेक चांगल्या गोष्टी मिळाव्यात यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिरासाठी अन्नदान रूपी पैसे दान करावं आणि या शिबिराचा जास्तीत जास्त तरुणांनी लाभ घ्यावा असं आवाहन हरिभक्त पारायण माऊली महाराज जमधाडे यांनी केलं आहे। रामकृष्ण हरी। गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संत महात्म्यांनी या वारकरी संप्रदायाच्या वतीने ज्याप्रमाणे ज्ञानोबाराय होऊन गेले, तुकोबाराय असतील, नाथ महाराज असतील, महाराजांनी आपल्या या वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालवत राहिली। त्याचप्रमाणे आपल्या या मराठवाड्यामध्ये सद्गुरू मोतीराम महाराजांनी या वारकरी संप्रदायाची पायाभरणी केलेली, तसेच गुरुवर्य मारुतराव महाराज असतील आणि त्यांच्याच प्रेरणेने आमचे श्रद्धास्थान असणारे मराठवाडा भूषण हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच विदर्भरत्न गौरक्षक संजय महाराज पाचपोर यांच्या मार्गदर्शनाखाली जर आज पाहायला गेलं या काळामध्ये तर लहान मुलांवर संस्कार राहिले नाहीत। 5वीचं मुलगा आजकाल तंबाखू खात आहे, कोणी गुटखा खात आहे। हा जो लहान वर्ग आहे हा व्यसनाधीन होऊ नये म्हणून आमच्या या वारकरी संस्थेतर्फे सद्गुरू मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाचे संचलित स्वतः मी संस्थापक अध्यक्ष माऊली महाराज जमधाडे माझ्या वतीने या आपल्या वसमत तालुक्यातील किंवा परिसरातील खेडेगावातील विद्यार्थ्यांना आवाहन करतो की विद्यार्थी आपली पुढे चालून आपल्या आईवडिलांची सेवा करावी त्यांनी, तसेच आपलं जीवन जगत असताना व्यसनाधीन न होता एक चांगलं सुसंस्कृत पिढी पुढे या महाराष्ट्राला या आपल्या भागाला मिळावी म्हणून या शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये आपल्या जिल्ह्यातून नाही तर नांदेड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, हिंगोली असेल, परभणी इकडं बीडपासून विद्यार्थी या शिबिरासाठी येतात। गेल्या वर्षी आपण शिबिर घेतलं होतं, इकडे डॉक्टर पार्डीकर साहेब यांच्या युनिव्हर्सल इंग्लिश स्कूलला गेल्या वर्षीचं शिबिर झालं होतं। त्या शिबिरामध्ये 150 ते 200 विद्यार्थी आले होते। यापैकी 100 विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पवित्र अशी तुळशीची माळ घालून जे काही त्यांच्या जीवनामध्ये व्यसनं होते ते व्यसनं सोडून दिले। मुलं तर चांगले घडले, पण जे काही पालक होते की मुलांचे पालक महाराज काही दारू पित होते, पण आपला मुलगा चांगला वागायला लागल्यानंतर पालकांनी सुद्धा हे दारूचं व्यसन सोडून दिलं। या श्री संत रंगा महाराज मठामध्ये आजपासून बाल वारकरी जे शिबिर आहे याचं नियोजन केलेलं आहे। शिबिर का करायचं, कशा करता करायचं, याचा नेमका उद्देश काय आहे? कारण हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचं संस्कारहीन पिढी होत चालल्या गेलेली आहे, व्यसनाधीन पिढी होत चालल्या गेलेली आहे। हिंदू धर्मामध्ये सर्व त्या ठिकाणी संस्कारवान बनावेत, संस्कृती टिकून राहावी आणि वारकरी संप्रदायातले असणारे संस्कार, माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांनी दिलेले संस्कार, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू रंगनाथ महाराज, सद्गुरू मारुतराव महाराज या साधू संतांनी दिलेले संस्कार अजून पुढे टिकून राहावेत, ही जी परंपरा आहे पुढे चालू राहावी या उद्देशानं श्री संत माऊलींच्या कृपेनं, श्री संत जगद्गुरू तुकोबारायांच्या कृपेनं आमचे परमस्नेही माऊली महाराज जमधाडे यांनी या रंगा महाराजांच्या मठामध्ये शिबिर त्या ठिकाणी चालू गेलेलं आहे। या शिबिरामध्ये सकाळी प्रार्थना असेल, विष्णू सहस्रनाम, गीतापाठ आणि हरिपाठ आहे, काकडा आहे, पखवाजाचं त्या ठिकाणी शिक्षण असेल आणि गायनाचंही शिक्षण आहे। आणि तसेच या परिसरातील येणारे जे काही महिला मंडळ आहे, पुरुष मंडळ आहे, यांनाही त्या ठिकाणी संस्काराचं त्या ठिकाणी शिबिर ठेवलं गेलेलं आहे। मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या अंतर्गत वारकरी प्रशिक्षण शिबिर आणि बाल संस्कार शिबिर अशा प्रकारचा एक 15 दिवसाचा कार्यक्रम आपल्या संस्थांमध्ये आमचे परमस्नेही मित्र माऊली महाराज जमधाडे रायवाडीकर
आपल्याच भागातले आहेत, पण आळंदीला त्यांनी शिक्षण घेतलं आणि आळंदीमध्ये संस्था चालवतात. त्यांनी आपल्या परिसरातल्या मुलांना, तसेच आत्ता त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रौढ वर्गांनासुद्धा ज्यांना इच्छा आहे वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायची, पाठ करायचा, विष्णू सहस्त्रनाम पाठ करायचं आणि संस्कार आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना मिळायला पाहिजेत, असे संस्काराची सुरुवात या शिबिरापासून त्यांनी केलेली आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांना प्रवेश आहे. प्रवेशाची काही मामूली आपण ठेवलेली आहे का? काही नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, जिल्हा हिंगोली. NTV न्यूज मराठी.